ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आत्ताच्या सेगमेंटमध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत. अर्थातच पहिली महत्त्वाची बातमी ही युद्धासंदर्भातली असणार. तर इथे तुम्हाला बरेच जागतिक नेते दिसत आहेत. या प्रत्येक जागतिक नेत्याशी निगडित म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आहेत, इमॅन्युएल मॅक्रो आहेत, जॉर्जिया मेलोनी आहेत, व्लादिमीर पुतीन आहेत, झेलेन्स्की आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. या सगळ्यांबद्दल काही ना काहीतरी गेल्या 24 तासात घडलेल्या आणि त्या सगळ्या बातम्या आपण आत्ताच्या सेगमेंटमध्ये बघणार आहोत. सगळ्यात मोठी बातमी ती अर्थातच युद्ध समाप्तीची. कारण अमेरिका आणि इराण यांच्यातला ऐतिहासिक शांतता करार पार पडलाय, त्याच्यावरती सह्या झाल्यात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेक्शियन यांनी या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांदरम्यान 14 मुद्द्यांच्या सामंजस्य करारावरती एकमत झालंय आणि परस्पर सहकार्य, प्रादेशिक स्थैर्य, सुरक्षा, आर्थिक संबंध आणि राजनैतिक संवाद हे सगळं वाढवण्यावरती भर दिला गेलाय. सोबतच या करारामध्ये लेबनॉन संदर्भात महत्त्वाची तरतूद आहे. त्या देशात कोणत्याही पद्धतीचे हल्ले होणार नाहीत याची ग्वाही दोन्ही बाजूंकडनं देण्यात आली आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण या दोन देशांमधल्या शांतता करारामधले महत्त्वाचे मुद्दे नेमके कोणते आहेत आपण थोडक्यात जाणून घेऊया. लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरती युद्धबंदी, एकमेकांच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ नाही, 60 दिवस चर्चा करून करार अंतिम केला जाईल, अमेरिका हॉर्मुझमधली नाकेबंदी हटवेल, इराण हॉर्मुझमध्ये कोणताही कर आकारणार नाही, इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका $300 अब्ज निधी देईल, अमेरिका इराणवरचे सगळे निर्बंध हटवेल, इराण अण्वस्त्र बाळगणार नाही, करार अंतिम होईपर्यंत अण्वस्त्रांसंदर्भातली स्थिती ही जैसे थे राहील, अमेरिका इराणची गोठवलेली मालमत्ता खुली करेल, इराणला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बाळगता येणार नाहीत. त्या सगळ्या मुद्द्यांवरती पुढचे 60 दिवस जवळपास 2 महिने चर्चा होणार आहे आणि हा करार अंतिम होईल. या करारासंदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर काय म्हणतात आपण पाहूया. अमेरिका आणि इराणमध्ये ज्या डीलवरती स्वाक्षरी झालेली आहे, जो एमओयू झालेला आहे, ज्याला मेमोरँडम ऑफ पीस असं म्हणतात, त्याची एक महत्वाची तरतूद जी आहे ती प्रामुख्याने स्टेट ऑफ हॉर्मुझचं जे ब्लॉकेड इराणकडनं झालेलं होतं ते आता इराण लिफ्ट करणार आहे, रिव्होक करणार आहे. आणि हा जगासाठी आणि विशेष करून भारतासाठी हा अतिशय महत्वाचा रिलीफ असणार आहे. कारण संपूर्ण आशिया खंडामध्ये भारत आणि चीन हे 2 देश असे आहेत की जे आपल्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावरती आखातावरती विसंबून आहेत. मग ती गरज तेलाची आहे, ती गरज नैसर्गिक गॅसची आहे, ती गरज फर्टिलायझर्सची आहे. आणि आखाती देशातला तणाव कमी झालेला आहे. या 2 देशांमध्ये शांतता करार पार पडलाय. याचा आपल्याला काय फायदा होणार, सर्वसामान्य भारतीयांना काय फायदा होणार आहे, तर मोठा आर्थिक आणि व्यापारी फायदा मिळण्याची शक्यता या करारानंतर व्यक्त होते. सगळ्यात मोठा परिणाम कशामुळे साध्य होणार आहे, तर तो हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे. या सामुद्रधुनीवरची दुहेरी नाकेबंदी उठण्याची शक्यता असल्यानं भारताच्या ऊर्जा आणि व्यापार क्षेत्राला थेट फायदा होईल. कच्च्या तेलाच्या आयातीपैकी एक मोठा हिस्सा आखाती देशातनं येतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झालेला, पेट्रोल डिझेलचे दर महागले. पण आता हॉर्मुझचे अडथळे दूर झाले तर कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्ववत होऊ शकतो आणि इंधनाच्या किमती सुद्धा कमी होऊ शकतात. तर कृषी क्षेत्रासाठी सुद्धा करार महत्वाचा आहे. कारण सध्या देशात खरीप हंगाम सुरू आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर युरिया सारख्या खतांची आयात ही अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातल्या नव्या करारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यातनं आंतरराष्ट्रीय राजकारणात नवीन चर्चा सुरू झालाय. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबाबत ट्रम्प यांनी तुलनेनं मवाळ भूमिका घेतली आहे. इराण बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ठेवू शकतो असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं. मात्र या क्षेपणास्त्रांचा वापर आणि त्यांची क्षमता याबाबतीत योग्य नियंत्रण आणि देखरेख आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. Other countries have them. It's a little bit unfair for them not to have some. A ballistic missile is not the same thing as what we're talking about when we talk nuclear. But if Saudi Arabia and Qatar and they all have some, I would say
in relative proportion, I think तर it's इराण अमेरिकेतल्या शांती करारानंतर जागतिक व्यापार आणि ऊर्जा सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाणारी हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुली होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे अमेरिकेनं हॉर्मुझ परिसरात लावलेली नौदलाची नाकाबंदी टप्प्याटप्प्यानं हटवली जाईल. याचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावरती सकारात्मक दिसेल अशी आशा आहे. एकीकडे इराण आणि अमेरिका युद्धाला पूर्णविराम लागलाय, पण दुसरीकडे रशियावरती ड्रोन हल्ले झालेत. रशियातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण यंत्रणा असलेल्या इमारतीवरती हा हल्ला झालाय. यावेळी झालेला स्फोट इतका भयंकर होता की संपूर्ण मॉस्को शहर हादरलं. युक्रेनकडनं करण्यात आलेल्या या ड्रोन हल्ल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. आणि युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. एका उंच इमारतीवरती हल्ला केल्याचा व्हिडिओत दिसतंय. हल्ल्यानंतर इमारतीचा काही भाग खाली कोसळला. धडकी भरवणारे हे हल्ले काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरची पण थोडीशी वेगळी आणि हलकी फुलकी बातमी आपण बघू.